नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राठोड, SB भूगोल विभाग, शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद. BA भाग 1 साठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार आपण मागील तासामध्ये प्राकृतिक भूगोल यातील प्रकरण नंबर 1 प्राकृतिक भूगोलाची ओळख किंवा प्राकृतिक भूगोलाचा परिचय या प्रकरणाच्या सुरुवातीस प्रस्तावना व प्राकृतिक भूगोल म्हणजे काय याच्या सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या यांचा आढावा आपण मागील तासामध्ये घेतलेला आहे. सर्वसाधारणपणे खंड व महासागर आणि त्यावरील नैसर्गिक वैशिष्ट्यांचे यांचा अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय, अशी एक साधी सरळ सोपी व्याख्या प्राकृतिक भूगोलाची केली जाते. भूपृष्ठ व जलाशय यांच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या घटकांचे अध्ययन म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय, अशी व्याख्या आपण मागील तासामध्ये अभ्यासलेली आहे. या वरील सर्व व्याख्यांचा आढावा घेतल्यानंतर आपणास असे निदर्शनास येते की प्राकृतिक भूगोलच नसून इतर जी काही शास्त्र आहेत या शास्त्रांच्या व्याख्या अभ्यासल्यानंतर त्या शास्त्राच्या अभ्यासाचं स्वरूप कसं आहे हे निदर्शनास येते किंवा समजते. इतर शास्त्राप्रमाणेच प्राकृतिक भूगोलही त्यास अपवाद नाही. प्राकृतिक भूगोलाचेही अभ्यासाचे स्वरूप हे काळानुसार बदलत गेलेले आहेत. काळानुसार जो काही बदल झालेला आहे या विषय अभ्यासाचा, त्या बदलाचा आढावा आपण सर्वसाधारणपणे त्या शास्त्राच्या स्वरूपामध्ये वर्णन करतो किंवा अभ्यासतो. इतर शास्त्राप्रमाणेही प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूपही बदलत गेलेले आपणास या ठिकाणी दिसून येते. प्राकृतिक भूगोलात विविध घटकांचा अभ्यास केला जातो. प्रत्येक घटकांची अभ्यास पद्धतीही वेगवेगळी असते. त्यामुळे प्राकृतिक भूगोलासही वेगवेगळे स्वरूप प्राप्त झालेले आहे. याला अनुसरून प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना त्याचे स्वरूप आपण स्पष्ट करताना प्रथमतः 1 नंबर निरीक्षणात्मक स्वरूप. प्राकृतिक भूगोलात समावेश असलेल्या घटकांचे निरीक्षण करून अधिक चांगला अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ भूपृष्ठ रचना, भूमी स्वरूपे, प्राणी, वनस्पती, लोकसंख्या, खनिजे यांचे निरीक्षण करून त्यांचे स्वरूप समजावून घेता येते. निरीक्षण पद्धतीमुळे या विषयास निरीक्षणात्मक स्वरूप प्राप्त झालेला आहे. म्हणजे उठावरचना असेल किंवा भूमी स्वरूपे असतील किंवा भूपृष्ठ रचना असेल. भूमी स्वरूपे यात मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, पर्वतीय प्रदेश असतील. वेगवेगळ्या प्रांतात किंवा वेगवेगळ्या प्रदेशात आढळणारी वेगवेगळी प्राणी असतील, वनस्पती असतील. या वनस्पतींचं पहिल्यांदा आपण फक्त निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण केल्यानंतर त्याचं या ठिकाणी पुढील जी काही स्टेप असेल त्या स्टेपमध्ये आपण वर्णन करतो. अशा पद्धतीने केला जाणारा जो काही अभ्यास असेल त्या अभ्यासाला निरीक्षणात्मक स्वरूपाचा अभ्यास असे म्हटलं जातं किंवा म्हणतो आपण. नंबर 2 आहे वर्णनात्मक स्वरूप.
निरीक्षण पद्धतीने मिळालेल्या आकडेवारीचे वर्गीकरण करून त्याचे विश्लेषण व वर्णन करता येते. निष्कर्ष काढता येतात, परंतु माहितीचे वर्णन करण्यासाठी आकृत्या, नकाशे असावे लागतात. यामुळे निरनिराळ्या घटकांचा प्रादेशिक अभ्यास करता येतो. यातूनच प्राकृतिक भूगोलास वर्णनात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हणजे एखादं आपण निरीक्षण केलेला एखादा घटक असेल, तो घटक पर्वत असेल, तर त्या पर्वताची उंची किती आहे, त्या पर्वतातील शिखरे किती आहेत, त्या पर्वतीय प्रदेशामध्ये दऱ्या कशा आहेत, त्या पर्वतीय प्रदेशाचे खोरे कसे आहेत, त्या पर्वतीय प्रदेशाची रांग ही कुठल्या दिशेमध्ये पसरलेली आहे, कोणत्या दिशेला उतार हा तीव्र आहे का उतार हा मंद आहे, अशा पद्धतीने निरीक्षण केलेल्या पर्वताचं आपण या ठिकाणी वर्णन करतो. किंवा एखादी नदी असेल, त्या नदीचा प्रवाह, नदीची लांबी, नदीची रुंदी, नदी पात्रालगत असणारी मृदा, नदी पात्रालगत असणारी वनस्पती, या सर्वांचं आपण या ठिकाणी वर्णन करतो. अशा पद्धतीने प्राकृतिक घटकांचा जेव्हा आपण निरीक्षण करून जेव्हा वर्णन करतो, तेव्हा त्या अभ्यास पद्धतीला वर्णनात्मक स्वरूपाचा अभ्यास असे या ठिकाणी आपण म्हणतोय. 3 नंबर, बहुविषयात्मक स्वरूप. प्राकृतिक भूगोलात अनेक घटक समाविष्ट आहेत. प्राकृतिक भूगोलात पृथ्वीची उत्पत्ती, सूर्यमाला, पृथ्वीचे अंतरंग, भूपृष्ठावर बदल घडवून आणणाऱ्या अंतर्गत व बहिर्गत शक्ती, भूमी स्वरूपे, वातावरण, वायुभार, वारे, तापमान, सागर तळाची रचना, सागर जलाचे तापमान, सागरी लाटा, भरती ओहोटी, सागरी प्रवाह इत्यादी अनेक विषयांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप बहुविषयात्मक आहे. म्हणजे प्राकृतिक भूगोलामध्ये जी काही निसर्ग निर्मित घटक आहेत, या निसर्ग निर्मित घटकांचा अभ्यास करताना इतर शास्त्रांचीही या ठिकाणी आपल्याला मदत घ्यावी लागते. अंतर्गत शक्ती व बहिर्गत शक्ती आहे, अंतर्गत कारक व बहिर्गत कारक आहे. अंतर्गत कारकांचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भशास्त्राचा आधार या ठिकाणी घ्यावा लागतो. तर बाह्य कारकांचा अभ्यास करण्यासाठी भूरूपशास्त्रांची मदत या ठिकाणी घ्यावी लागते. म्हणजे भूरूपशास्त्र व भूगर्भशास्त्र हे एकमेकाशी निगडीत आहेत. अशा पद्धतीने अभ्यास करताना याशिवाय वातावरण आहे, वायुभार आहे, वारे आहेत, तापमान आहे, याचा अभ्यास करताना आपण प्राकृतिक भूगोलामध्ये वातावरणशास्त्र किंवा हवामानशास्त्रामध्ये आपण याचा अभ्यास करतो. याचा अभ्यास करताना खगोलीय घटना यामध्ये घडत असतात, त्या घटनेचा अभ्यास खगोलशास्त्रामध्ये केला जातो. तर खगोलशास्त्र आणि वातावरणशास्त्र किंवा हवामानशास्त्र हे परस्पराशी संबंधित आहेत. म्हणून या ठिकाणी बहुविषयात्मक म्हणजे एकाच घटकाचा अभ्यास न करता या प्राकृतिक भूगोलामध्ये नंतरच्या काळात अनेक घटकांचा अभ्यास या ठिकाणी समाविष्ट करण्यात आला. म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप हे बहुविषयात्मक बनले आहे किंवा बहुविषयात्मक आहे. त्यानंतर नंबर 4, सर्वात्मक स्वरूप. प्राकृतिक भूगोलात समाविष्ट घटकांचा अभ्यास हा सुरुवातीच्या काळात एकत्रितपणे केला जात असे. त्यावेळी शिलावरण, वातावरण, जलावरण व जीवावरणातील सर्व विषयांचा अभ्यास एकाच भागात होत होता. आजही प्राकृतिक भूगोलात समाविष्ट विषयांचा अभ्यास एकत्रितच होत आहे. म्हणून या विषयाचे स्वरूप सर्वात्मक बनले आहे. म्हणजे जर प्राकृतिक भूगोलाच्या आज भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, मृदाशास्त्र या प्रमुख शाखा विकसित झालेल्या आहेत. पण मृदाशास्त्राचा अभ्यास करताना भूरूपशास्त्राची मदत घ्यावी लागते किंवा एकमेकाशी ते निगडीत आहेत. पर्वतीय प्रदेशामध्ये
म्हणजे उठावांचा अभ्यास आपण भूरूपशास्त्रामध्ये करतो. जर एखादी उठाव रचना पर्वतीय असेल तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा निर्माण झालेली असेल, तर मृदेचा अभ्यास करताना भूरूपशास्त्राची मदत या ठिकाणी घ्यावी लागते. त्याच्यानंतर सागरशास्त्राचा अभ्यास करताना हवामानशास्त्राची मदत घ्यावी लागते, कारण सागरी पृष्ठभागाचं किंवा सागरी जलाचं तापमानामध्ये बदल घडून आणणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या घटनेचा उहापोह आपण हवामानशास्त्रामध्ये आणि सागरशास्त्रामध्ये अभ्यासतो. म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप सर्वात्मक स्वरूप या ठिकाणी निर्माण झालेलं आहे किंवा ते आपल्याला स्पष्ट करता येते. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाच्या स्वरूपामध्ये विशेषीकरणात्मक स्वरूप. तर प्राकृतिक भूगोलात सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास केला जात असला तरी त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या विविध घटकांची विभागणी वेगवेगळ्या भागात करून त्याचे स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी. यातूनच प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप विशेषीकरणात्मक बनले आहे हे आपल्याला स्पष्ट होते. म्हणजे जर पूर्वीच्या काळी सुरुवातीला जेव्हा भूगोलशास्त्रातून प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल अशा दोन शाखा किंवा दोन शाखेमध्ये विभागणी करण्यात आली, तेव्हा सागरांचा अभ्यास, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्राणी, वनस्पती म्हणजेच जीवशास्त्राचा अभ्यास, त्यानंतर सागरीय ज्या काही घटना घडतात, सागर किनारे असतील, सागर तळरचना असेल, सागरी उतार असेल, सागरी डोह असेल, सागरी गर्ता असेल, सागरी प्रवाह असेल, सागरातील भरती ओहोटी असतील, सागरातील खनिज संपत्ती असेल, ह्या सर्वांचा अभ्यास आपण एकत्रित प्राकृतिक भूगोलामध्ये केला जात होता. पण काळाच्या ओघाने या घटकांची व्याप्ती ही वाढत गेली. घटकांची व्याप्ती वाढत गेल्यामुळे या प्राकृतिक भूगोलाच्या स्वतंत्र शाखा या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या. त्या स्वतंत्र शाखा म्हणजेच हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जीवशास्त्र, भूरूपशास्त्र, मृदाशास्त्र अशा वेगवेगळ्या शाखेमध्ये त्यामध्ये निर्मिती करण्यात आली. अलीकडच्या काळामध्ये उपयोजित भूरूपशास्त्र, उपयोजित हवामानशास्त्र, उपयोजित सागरशास्त्र, उपयोजित जीवशास्त्र अशाही शाखा पुन्हा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास हा आता एकत्रित न होता त्यामध्ये विशेषीकरण झालेले दिसून येते. म्हणूनच प्राकृतिक भूगोलाचा अभ्यासाचे स्वरूप हा अलीकडच्या काळामध्ये विशेषीकरणात्मक स्वरूप म्हणून निर्माण झालेले आहे किंवा प्राप्त झालेले आहे. त्यानंतर 6वा क्रमांक आहे विवेचनात्मक स्वरूप. अलीकडे पृथ्वीवरील प्राकृतिक घटकात बदल होऊ लागले आहेत. हे बदल कोणत्या कारणामुळे होत आहेत त्याचे ज्ञान प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाने होते. म्हणूनच प्राकृतिक भूगोलास विवेचनात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हणजे एखादा घटक घ्यायचा आहे, तो घटक उदाहरणार्थ हिमालय पर्वतीय प्रदेश आहे किंवा हिमालय पर्वतीय प्रदेशाची उंची ही नियमित वाढत आहे. हा जो काही बदल आहे तो बदल प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये केला जातो. त्यानंतर अलीकडेच महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात माळींची घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये पूर्ण डोंगर त्या ठिकाणी कोसळला. म्हणजे ती प्राकृतिक म्हणजे त्या भूपृष्ठामध्ये घडलेला हा बदल आहे. त्याच्यानंतर अनेक नद्या अशा आहेत की त्या नद्या दरवर्षी पात्र बदलतात. म्हणजे पूर्वीचं पात्र सोडून दुसरंच पात्र निर्माण करतात. हाही त्या ठिकाणी झालेला बदल आहे. तर या बदलाचं या ठिकाणी विवेचन केले जाते. पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात जंगले होती, पण आज जंगलांचं प्रमाण कमी झालेलं आहे. हाही बदल या ठिकाणी विवेचन केलं जातं. नवनवीन निर्माण होणारी जी काही वाळवंटी भाग आहेत
ती वाळवंटाचंही वर्णन या ठिकाणी किंवा विवेचन केलं जातं. आज भारतामध्ये पूर्व राजस्थानमध्ये पूर्वी वाळवंट होतं, पण आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचा विकास झालेला आहे. म्हणजेच हा जो काही बदल आहे त्या बदलाचंही विवेचन या ठिकाणी केलं जातं. तर अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीने जी काही पृथ्वीवरील प्राकृतिक घटकामध्ये जो काही बदल होतो, तो बदल कोणत्या कारणामुळे होतो, तो बदल का होतो, याचे विवेचन अलीकडे आपण प्राकृतिक भूगोलामध्ये केले जातं. म्हणून प्राकृतिक भूगोलांचा अभ्यासाचे स्वरूप हा विवेचनात्मक प्रकारचे बनले आहे. त्याच्यानंतर 7वा आहे रचनात्मक स्वरूप. प्राकृतिक भूगोलातील अभ्यास घटकांचा केंद्रबिंदू जीवावरण हा आहे. पृथ्वीवरील मानव, प्राणी, वनस्पती हे भूकवच पाणी व हवा यावर अवलंबून आहेत. या सर्वांचा सुसंबद्ध अभ्यास केला जातो. म्हणूनच प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप हे रचनात्मक झालेले दिसून येते. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखाद्या घटकांचं महत्त्व स्पष्ट करत असताना मानव हा केंद्रबिंदू मानला जातो. म्हणजे एखादा निसर्ग निर्मित घटक मानवाच्या विकासाच्या दृष्टीने कसा तो महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी ती दगडी कोळसा असेल, वीज निर्मिती असेल, एखादं धरण असेल, त्या प्रदेशातील शेती असेल, त्या प्रदेशातील पर्वतीय प्रदेश असेल. उदाहरणार्थ सह्याद्री पर्वतीय प्रदेश आहे. हा सह्याद्री पर्वतीय प्रदेश महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी हा वरदान ठरलेला आहे. का तर पश्चिमेकडून जी काही मान्सून वारे येतात, ही मान्सून वारे या सह्याद्रीला अडवले जातात किंवा सह्याद्रीला अडून ते वर जातात आणि वर गेल्यामुळे ते थंड होतात, बाष्पग्रहण करतात आणि या ठिकाणी पाऊस देतात. म्हणून सह्याद्री पर्वत जर नसता तर हे मान्सून वारे सरळ पुढे निघून गेले असते आणि भारतात म्हणजे पश्चिम भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला नसता. म्हणजेच ही रचनात्मक स्वरूप स्पष्ट करत असताना सह्याद्री पर्वत मानवांच्या दृष्टीने कसा तो महत्त्वाचा आहे, म्हणजे जीवावरण हा केंद्रबिंदू मानलेला आहे. तर असे रचना एकमेकावरती कशा अवलंबून आहेत. जर या ठिकाणी पठारी प्रदेश असेल तर पठारी प्रदेश वाहतूक मार्ग किंवा रेल्वे मार्ग आखण्याच्या दृष्टीने कशा फायद्याचे ठरलेले आहेत. म्हणजे याची रचना कशी आहे, एकमेकावरती ते कसे अवलंबून आहेत याची माहिती या ठिकाणी घेतली जाते आणि यांचा सुसंबद्ध अभ्यास केला जातो. म्हणूनच प्राकृतिक भूगोलांचा अभ्यास अलीकडच्या काळामध्ये रचनात्मक झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर सर्वसाधारणपणे थोडक्यात प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप हे बदलत आहे. प्राकृतिक भूगोलास हळूहळू गतिशील स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. म्हणजे गतिशील स्वरूप म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जे काही नैसर्गिक घटक आहेत, या नैसर्गिक घटकांचा अभ्यास किंवा निसर्ग निर्मित घटकांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. हे निसर्ग निर्मित घटक स्थिर नाहीत, ते अस्थिर आहेत, ते सतत बदलत असतात. नैसर्गिक घटकामध्ये उदाहरणार्थ नियमित दरवर्षी वाढणारं तापमान आहे. त्याच्यानंतर भूपृष्ठावरती घडणाऱ्या विविध घटना आहेत. या घटनामध्ये भूसंखलन असेल, त्याच्यानंतर भूकंप असेल, ज्वालामुखी असेल. तर या घटना सतत घडत असतात आणि या घटनेमुळे त्या प्रदेशामध्ये तेथील भूभागावरती बदल घडून येतो. हा जो काही बदल आहे तो बदल सतत घडत असतो आणि त्या बदलाची नोंद या प्राकृतिक भूगोलामध्ये केली जाते. म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप अलीकडच्या काळामध्ये एक डायनॅमिक आहे किंवा एक गतिशील स्वरूप बनलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये विविध बदल, त्या बदलामध्ये सागरी पृष्ठभागात होणारे बदल म्हणजेच वेगवेगळे लाटा निर्माण होतात. या वेगवेगळ्या लाटामुळे
लाटातनं येणारं जे काही सागरांचं पाणी आहे, या पाण्यामुळं सागर किनाऱ्यामध्ये मोठा बदल होत आहे. हा सागर किनाऱ्यातील झालेला जो काही बदल आहे, त्या बदलाचाही आढावा या प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये केला जातो. त्याच्यानंतर वातावरणामध्ये सतत बदल होतोय, या बदलाचाही आढावा या प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये केला जातो. त्याच्यानंतर भूपृष्ठे आहेत. काही भूपृष्ठे म्हणजे 2-3 शतकापूर्वी जी भूपृष्ठे होती ती भूपृष्ठे आज अस्तित्वात नाहीत. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील माळीण या ठिकाणी असणारी डोंगररांग, ती डोंगररांग आज नष्ट झालेली आहे. म्हणजेच हाही बदल झालेला आहे. तो बदल कसा होतोय, त्या बदलाचं स्वरूप कसं आहे, याचाही अभ्यास प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये केला जातो. म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप हे गतिशील स्वरूपाचे बनले आहे. अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप अभ्यासताना प्रथमतः निरीक्षणात्मक स्वरूप, त्याच्यानंतर वर्णनात्मक स्वरूप, त्याच्यानंतर बहुविषयात्मक स्वरूप, सर्वात्मक स्वरूप, त्याच्यानंतर विशेषीकरणात्मक स्वरूप, विशेषीकरणात्मक स्वरूप, कार्यकारण भावात्मक स्वरूप, परस्पर संबंधात्मक स्वरूप, विवेचनात्मक स्वरूप, रचनात्मक स्वरूप आणि गतिशील स्वरूप, अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप स्पष्ट केले जाते. या ठिकाणी कार्यकारण भावात्मक स्वरूप म्हणजे जर प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप शास्त्रीय आहे. पृथ्वीवर कोणतीही घटना का व कशी घडते याचा कार्यकारण भाव संबंध अभ्यासला जातो. त्यामुळेच प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप कार्यकारण भावात्मक आहे. म्हणजे जो भूकंप झालेला आहे, भूकंपाची कारणे काय आहेत, या ठिकाणी भूसंकलन झालेले आहे, भूसंकलनाची कारणे काय आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होतोय, ढगफुटी होते, ही ढगफुटी का झालेली आहे, आज धुके पडलेले आहेत, ही धुके अचानक का पडलेले आहेत, म्हणजे जर ढग दिसत नाहीत पण अचानक पाऊस पडतोय, हा पाऊस का पडलेला आहे, तर याचं कार्यकारण शोधलं जातं. आणि अशा पद्धतीने कार्यकारण त्याचं कारण शोधून ज्या वेळेस अभ्यास केला जातो तेव्हा त्याला कार्यकारण भावात्मक स्वरूप असं आपण या ठिकाणी म्हणतोय. परस्पर संबंधात्मक स्वरूप म्हणजे जर प्राकृतिक घटकांचा अभ्यास करताना